नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 महत्त्वाच्या बातम्या. देहू आणि आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू होणार. अजित पवारांची दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची घोषणा. शेळी मेंढी पालन कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम राहणार. कापूस सोयाबीनचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार. अजित पवारांची घोषणा. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी अजित पवारांकडून निधीची घोषणा. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात येणार. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार. अजित पवारांची घोषणा. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई-पंचनामे प्रणाली पूर्ण राज्यात लागू. अजित पवारांची माहिती. मातोर येथील दगडफेकीनंतर माजी आमदार आणि भाजप नेते सुरेश धस यांची गावाला भेट. सुरेश धस यांच्याकडून शांततेचं आवाहन. घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची गावकऱ्यांसोबत बैठक. मातोरी गावात दगडफेक झाल्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनारी गावात कडकडीत बंद. रात्री रॅली काढत बंदची हाक दिल्यानंतर आठवडी बाजारही बंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावरील आडगावात दूध सांडून आंदोलन. झाला मागणीप्रमाणे दर देण्याची मागणी. विराड मोर्चातील कर्मचाऱ्यांचे कसारा घाटातील महामार्गावर ठिय्या आंदोलन. आंदोलनामुळे कसारा घाटातील दोन्ही लेन काही काळासाठी जाम. महामार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं सांगोल्यात 3 दिवसांपासून आंदोलन. दुधाला प्रति लिटर 70 रुपये दर देण्याची मागणी. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. दुधाला कमीत कमी 40 रुपये भाव देण्याची मागणी. अहमदनगरमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक. कोल्हार घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको. शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. अखिल भारतीय किसान सभेकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या आणि निसर्गाच्या संकटात सापडल्यानं पीक कर्ज भरता न आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट विना अट पीक कर्ज माफी देण्याची मागणी. दादा तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा. बारामतीच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. सकल हिंदू संघटनेचं नाशिक रोड परिसरात रास्ता रोको. पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात. महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील समस्त हिंदू संघटनांचा रास्ता रोको. पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. पुण्यातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तावडे हॉटेल परिसरात सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन. नाशिक शहरात एमडी ड्रग्सची विक्री होत असल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आजपासून उपहारगृह सुरू. भक्त निवासमध्ये माफक दरात जेवण मिळणार. कोकणाला पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. दक्षिण कोकणालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा. पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी. पालघर बोईसर मनोर डहाणू विक्रमगडसह परिसरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सिंधुदुर्गच्या देवगडमधील मनचे गावाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका. डोंगरावरील दगड कोसळल्यानं राहत्या घराचं नुकसान. सुदैवानं कोणतीही दुखापत नाही. रायगडच्या महाड पोलादपूर माणगाव श्रीवर्धन भागात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. कोकणात भात लावणीच्या कामाला सुरुवात. पश्चिम विदर्भात पुढील 4 दिवस हलक्या मध्यम पावसाची शक्यता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होणार. 40 गावात पावसाच्या आगमनामुळे शेती पिकांना जीवनदान. खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना देखील वेग येणार.
भंडाऱ्यात बहुतांश भागात पावसाची रिपरिप, पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेडच्या हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात पावसाची हजेरी, पिकांना जीवनदान, बळीराजाला आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा. धुळ्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेती कामांना वेग, वेळेत पाऊस आल्यानं पेरण्या पूर्ण, शेतामध्ये वाढलेलं तण गवत काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोळपणी. अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसाची दडी, 5 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं पेरण्या रखडल्या, तर पीक जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर. वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अवकाळीचा तडाखा, शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्यानं शेतकरी वर्गात नाराजी. वाशिमच्या व्याड परिसरात वादळी वाऱ्यामुळे 40 ते 50 कृषी सोलार पॅनलचं नुकसान, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका, पंप पॅनल दुरुस्त करून देण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूरमधील भानुशाली महाविद्यालयात रानभाज्यांचं प्रदर्शन, विद्यार्थ्यांना रानभाज्यांबद्दलच्या उपयोगाबद्दल माहिती, मोबाईलमुळे वनसंपदेशी नाळ तुटल्यानं राबवण्यात आला उपक्रम. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी येलदरी जलाशयात 27.25% जलसाठा, परभणी हिंगोली पाठोपाठ नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टांगणीवर.